संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले होते आणि आपण बघतोय की आता काका पुतण्यामध्ये लढत झालेली आहे आणि कुठल्या काकाचा विजय होणार, म्हणजे पवार साहेबांचा होणार का अजितदादांचा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। आणि बारामतीमध्ये मतदार कुणाला कौल देणार या संदर्भात सर्व हे आपले बारामतीचे सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि सर्वसामान्य नागरिक देखील आहेत। आपण सुरुवात करूया सर्वसामान्य नागरिकांपासून। एकंदरीत काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। गेल्या वेळेस 68% मतदान झालं होतं, आता 71% मतदान झालेले, मतदान प्रक्रिया पार पडलेली। काय नक्की आता हवा काय असणार आहे? आता हवा फक्त दादांचीच आहे। गेल्या वेळेस काही चुका झाल्या नेत्यांकडून नाही झाल्या, पण नेत्यांबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा भ्रम झाला, इकडे जाऊ का तिकडे जाऊ या नादात सगळा पचका झाला। त्यामुळे कार्यकर्त्यांना कळलं नाही की नेमकं कुठं जाऊन काय करावं। ह्या घोळात ही सगळं इलेक्शन गेल्या वेळेचं झालं, पण आता 100%, 1001% दादा 2 लाख मतांनी निवडून येणार। 2 लाख मतांनी निवडून येणार असे ते म्हणतात। परंतु आपण बघितले लोकसभेला या ठिकाणी अजितदादांच्या मिसेस म्हणजे सुनेत्रा वहिनी पवार उभ्या होत्या आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। आणि आपण बघितलं की मोठ्या म्हणजे बारामती मधूनच त्यांना 48चं लीड सुप्रिया सुळेंना होतं। मला सांगा आता काय होईल, किती मतांनी अजितदादा निवडून येतील? कसं आहे, आताच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे गेल्या लोकसभेला भावनिकतेचा मुद्दा झाला तसा मुद्दा कुठला झालेला नाही। आताच्या ह्या निवडणुकीमध्ये फक्त एकच विषयाचा मुद्दा झाला आणि तो म्हणजे विकासाचा। आदरणीय दादा हे ह्या बारामतीचे विकास पुरुष म्हणून म्हटलं जातात आणि तालुक्याच्या ह्या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दादांनी तालुका आणि शहराचा प्रचंड सार्वजनिक आणि विकास त्या ठिकाणी तिथं केलेला आहे। त्याचं प्रत्यंतर गावच्या वाडी वस्तीपासून तालुक्याच्या सगळ्या आणि शहराच्या सगळ्या जनतेला त्याला माहिती आहे आणि म्हणून केवळ ह्या वेळेस लोकांनी विकासाला मतं द्यायची म्हणून खऱ्या अर्थाने दादांना मतदान त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे आणि प्रचंड अशा प्रकारचं मतदान झालेलं आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 68% फक्त मतदान झालं, आता जवळपास 71% जास्त मतदान यामध्ये त्या ठिकाणी तिथं तालुका आणि शहरामध्ये झालेलं आहे आणि निश्चितप्रमाणे दादा कमीत कमी 1 ते 1.25 लाख मतांनी त्या ठिकाणी तिथं निवडून येतील। पण जी लीड होतं अजितदादांचं 1,65,000, तर ती लीड कमी होणार आहे? कमी तुम्ही म्हणला कमीत कमी किती येतील, म्हणजे जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत येतील। जुनं लीड पण 1,65,265 राहू शकतं। हे खऱ्या अर्थाने तिथं मतदान तशा पद्धतीने लोकांनी केलं। आपण सर्वसामान्यांना विचारू, एकंदरीत आपण बघितलं की जी लीड होतं अजितदादांचं की 1,65,000चं लीड होतं, आता हे म्हणतात की अजितदादा 1,10,000 किंवा 1.25 लाखाच्या मताने निवडून येईल। 100% अजितदादांचं बारामतीत विकास पुरुष म्हणून दादांना बारामतीत ओळखलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रात दादांचीच हवा आहे आणि दादा विक्रमही मताधिक्याने बारामतीतून निवडून येतील यात काही शंका नाही। आपण दादांना विचारू, दादा काय परिस्थिती बारामतीची? दादा निवडून येतील ना चांगल्या मताने, बरोबर मताने। एका बाजूला आता लोकसभेला बघितलं की ताईला भरघोस मतदान दिलं होतं, त्यावेळेची हवा वेगळी होती। वर सुप्रिया सुळे आणि खाली अजितदादा हे फिक्स आहे। ग्रामीण भागात पुलाची कामं केली, वड्यांवर स्टँड बांधलं, कॉलेज बांधली, शाळा बांधली, म्युन्सिपाल्टी बांधली, पंचायत समिती बांधली, एवढी कामं कुठं? नदीचं काम तर इंग्रज गेल्यापासून नाहीत। म्हणजे बारामतीकरांनी ठरवलंय लोकसभेला म्हणजे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा? हा, असं घडलं आता म्हणायचं, परंतु पुढे दादा खासदारकीला जातील ही खात्री बारामतीला। तुमचं काय मत आहे? तर यांचं मत गावात। दादा तुम्ही गाव कुठलं? गाडीखेल काय गाडीखेलची हवा काय? गाडीला चालणार गड्याचा ना आणि मग तुतारी नाही आणि पवार साहेबांनी एवढा केलेला विकास, विकास होणार ना, आता दादाच विकास करणार।
किती पर्सेंटेज युगेंद्रला किती पर्सेंटेज मतदान आहे? अरे 80% दादा होते ना, 20% होते ना तुतारे. 20% तुतारे. 20% तुतारे म्हणतात. तुमचं काय अंदाज आहे? बारामतीकरांनी ठरवलंय फक्त विकास आणि विकास. तो किती पर्सेंटेजला येतील दादा हे महत्वाचं नाही. दादांनी जो विकास केलाय त्या विकासाला सर्व बारामतीकरांनी अगदी भरघोस असं यश दिले. लोकसभेला असं काय केलं नाही, लोकसभेला सुरुवात होती आणि पक्षफुटीचा परिणाम झालेला होता. भावनिक झालं का विषय? नाही, सर्वच बाबतीत भावनिक चालत नाही ना. सर्वच बाबतीत भावनिक कसं चालणार? भावनिक सर्व ठिकाणी चालणार नाही. शेतकऱ्यांच्या भावना वेगळ्या असतील. शहरातल्या बारामती तालुक्याचा विकास हा इतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरामध्ये जा, बारामती सारखा विकास कुठंच झालेला नाही आणि हे कुणीही मान्य करत. दादा गाव कुठलं आहे? गाव साबळेवाडी. साबळेवाडी म्हणजे शिरसोबईच्या शेजारी. हा, वरती. काय नक्की आता हवा कुणाची? जास्त करून हवा म्हणजे दादांची. मग लोकसभेला असं कसं काय? नाही, लोकसभेत तो प्रश्न वेगळा होता, पण आता दादांची हवा आहे. कारण दादा सारखा धडाडीचा कार्यकर्ता नाही. आतापर्यंत दादांनी जी कामं केली ती सगळी चांगलीच कामं केली. शेतकऱ्याची असू द्या, कुठली विकासाची असू द्या, चांगली कामं केल्या दादांनी. मग त्यांना नावं कसं ठेवायचं? जनता त्यांच्या मागच जाणार आहे शेवट. जो कार्य करीत त्याच्या मागे जनता जाईल, कुणाच्या मागे कशी जाईल? मग किती दादा आता 1,65,000चं लीड दिलं तर गेल्या वेळेस दादांना. आता कितीचं लीड मिळालं? आता दादा विजयी होत्या ही 100% सांगतो. लीड कमी होत आहे ना. लीड नाही कमी होणार. लीड आता दादाचं पहिल्यापेक्षा लीड आता जास्त झालं पाहिजे. आणि आपण बघितलं 9,000 पेक्षा अधिकच्या कोटीचा विकास दादांनी केलाय. केलाय की नाही कोण म्हणतं? मग आता लीड कमी झाल्या म्हणून दादा काय म्हणले, जेवढं मला मताधिक्य जास्त द्याल तेवढ्या मताधिकांनी मी अधिकचा निधी बारामतीला आणेल. हो, अगदी 100% खरं. दादा सारखा काम करणारा माणूस नाही दुसरा कोणी. आता दादा आले तिथे. मला सांगा दादा गाव कुठलं? हा, गाव कुठलं? हा, बरं काय हवा काय तुमच्या गावात? आमच्या हवा काय, ही आलं तरी आम्हाला ही, ती आलं तरी आम्हाला ही. पण आता बारामती बघताय, शहरात फिरताय, सगळ्या गोष्टी बघितल्या. पण आता कुठला दादा पाहिजे? मोठा दादा बोललो ह्यांना रागी नाही, आपलं खरं ती पाहिजे. बरोबर आहे. नाही, खरं ती पाहिजे. काय असेल ते आम्ही बोललो ह्यांना रागी खरं पाहिजे. मला एकलं म्हणायचंय, मी आता माझं 60 वय. अच्छा, बरं. अजूनपर्यंत शरद पवार पडला नाही. मग आता ह्याच्यावर दुसरं काय निर्णय पब्लिक ह्याच्यात माझ्या हातात आहे काय? पवार साहेब नव्हते राहिले ना. पवार साहेबांना आता लोकसभेला संधी दिली म्हणतात. कसलं असलं तरी पण दगड उभा केला तर शरद पवारचं माणूस निवडून. अजितदादांनी केवढा विकास केला? ती नाही मी सांगू शकत. यांच्या म्हणण्यावर मी असं सांगतो की पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहिलेले नाही. निवडणुकीला आहेत कोण? जे 4 वेळा उपमुख्यमंत्री होते, ज्यांची जे खासदार होते, ज्यांची प्रशासनावर कडक पकड आहे. असा 5 वर्षात 5 कोटी निधी आणायच्या ऐवजी 2.5 वर्षात 9,500 कोटी निधी आणणारा आमदार पाहिजे का नौक्याने आलेला ज्याला ग्रामपंचायत बी माहित नाही असा आमदार पाहिजे? त्या दोघात लढत आहे. आणि आम्हाला जो आशीर्वाद आहे दोघांना तो पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी आम्हाला काय आशीर्वाद दिला तर संपूर्ण महाराष्ट्रात पाडा 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 अशी भाषणं केली. बारामतीत त्यांनी आम्हाला सगळ्यांना संदेश दिला की आम्ही पाडायचं नाही आणि म्हणले अरे श्रीनिवास किती वाजले असं घड्याळ दाखवलं. त्यामुळे तो आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. दुसरी गोष्ट, फॉर्म भरताना फक्त साहेब आणि दोघच गेले, कुठलेही तुतारी नाही, बँड नाही, काही नाही, गुपचूप गेले. ते सिग्नल साहेबांनी दिले. साहेबांचे मी सर्व मतदारांच्या वतीने आभार मानतो. आपण बघितलं की मला सांगा की मिलीजुली सरकार आहे. मिलीजुली सरकार आहे. ते म्हणतात की साहेबांनी आम्हाला लोकसभेला आम्ही ताईंना दिलं, आता विधानसभेला दादाला, आणि साहेबांनी भाषण बी तसंच केलं. नमस्कार. आदरणीय दादांना मतदान खूप होणार. 1,65,000 पेक्षा जास्त मतदान निवडून येतील. पुढचा उमेदवार येतो, कुठले प्रचार किंवा उमेदवार की जाहीर करायचे असते त्याच्या आधी ग्रामपंचायत, जेडपी, पंचायत समिती इथनं कुठतरी पुढे जायचं असतं. डायरेक्ट नाही ना आमदारकीचा विषय आहे त्याच्यामध्ये. आपण युवकांना विचारू, काय मला सांगा, काय एकंदरीत युवकांचा नेता म्हणून
आम्हाला दादा नवा दादा पाहिजे असे म्हणले होते. नव्या दादांचा जर विचार केला आपण, दोन्ही पवारच आपल्यासाठी सगळ्यांसाठी एकच आहेत, बरोबर आहे माझ्या म्हणण्यानुसार. पण आज जर दादांचा अनुभव बघता विकासाचा, 35 वर्ष दादांनी आपल्या बारामतीमध्ये काम केलेलं आहे, या कामाचा अनुभव बघता, आणि योगेंद्र पवार बी आपल्यासाठी त्या दादांचे पुतणेच आहेत, ते बी त्यांचा अनुभव बघता, दादांचा अनुभव बघता, लोक बारामतीत एकदम सुज्ञ लोक आहेत. त्या लोकांचा सुज्ञ विचार करूनच अजितदादांना एक भरघोस मताने लाखाच्या आसपास 1 लाख ते 1,10,000 मताच्या आसपास लोकांना दादांना निवडून देतील ते, एवढा विश्वास मी 100% तुम्हाला देतो. पण आपण बघितलंय की आता आपले नाना म्हणाले की जी पहिलं लीड होतं 1,65,000 ते लीड कमी होऊन आता 1.25 लाख येणार आहे. नाना जे बोलले ते खरंच आहे. 1,65,000चं जे लीड आहे त्यात लीड अजितदादा पवार हे येतील, कारण आपल्या बारामतीची जनता ही काही बोळी राहिलेली नाही. सगळी बारामती जनता ही सुज्ञ आहे, त्यांनाही माहित आहे विकास कुणी केलेला आहे. पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली बारामतीचा विकास झाला, पण तो विकास कोणी केला, तो दादांनीच केला. त्याच्यामुळे हा म्हणजे जनता ही दादांबरच असणार आहे. का तर आताचा जे नौका जे आमदार आहे तो हा पुतण्या जरी असला तरी दांडगा अनुभव हा दादांनाच आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र हा म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं जर बघायचं गेलं तर अजितदादा पवारच तगडे उमेदवार आहेत. असं कोण विचारू मला काय मतदान कोणाला केलं, हवा कोणाची? दादांची. दादांचा. मग 2 दादा आहेत बारामती. अजितदादांची. दादा कस काय केलं दादाने आता आंधळा माणूस पण सांगेल विकास काय केलाय, आंधळा माणूस सुद्धा सांगेल दादाने विकास काय केलाय बारामती. आता बघा हे कार्यकर्ते म्हणतात की आंधळा माणूस देखील सांगेल की दादांनी बारामतीमध्ये विकास काय केला. काय गाव कुठलं? शिरसने. काय झाला का विकास? आता तिकडे आपलं आता बघितलं शिरसनेच्या लोकांचं म्हणणं होतं की नदीमध्ये पाणी केमिकल सोडलं जातं. नाही दादांनी उन्हाळ्यात पाणी सोडलं, भरपूर विकास कामं. आता पाण्याचा टँक जवळजवळ 14 लाख रुपयाचा दिलाय, 14 कोटीचा दिलाय, आणि 1.5 कोटी आता मंजूर केले दादांनी. असं काय हवा कुणाची? तुम्ही तर आज गुलाबी दादांचं गुलाबी जॅकेट, आता गुलाबी शर्टच परिधान केला. हवा फक्त बारामतीत आणि महाराष्ट्रात फक्त पवार साहेब अजितदादा यांचीच. आणि पवार साहेब हा त्यांची पण. आणि मला सांगा आता पवार साहेब म्हणले की आता 30 वर्ष मी राहिलो, 30 वर्ष अजितदादा राहिले, आता 30 वर्ष पुढची 30 वर्ष नवीन दादाला द्यायचे. नाही फक्त अजितदादाच. मग आता दादा बदलला पाहिजे. नाही बारामतीकर हे फक्त अजितदादांच्या पाठीमागे. काय दादा गाव कुठलं? बारामती. पण काय आता एकंदरीत काय बारामती आता काल मतदान प्रक्रिया पार पडली, हवा कोणाची? दादांचीच. पवार साहेबां एका बाजूला पवार साहेब, एका बाजूला अजितदादा साहेब आहेतच की, पण दादा. आपण बघतोय सर्व आपले कार्यकर्ते अजून आपण यांना विचारू की मला सांगा हवा कुणाची? अजित पवार. अजित दादा म्हणतात सगळे, पण एकंदरीत अजितदाचं लीड घटतंय. विकास कुणी केला? विकासाच्या मुद्द्यावर लीड जाणार आहे. विकास कुणी केला? योगेंद्र दादा 10 वर्षांनी इथं मागं पडणार, 10 वर्षाचा विकास सगळा थोपला जाणार. विकास होणार आहे का? काय तो युवकांचं मत घेऊ आपण. काय युवकांचं मत स्पष्ट आहे, बारामतीकरांचं कौल स्पष्ट आहे. बारामतीचं मत हे नेहमी सोज्ञपणाचं, समजूतदारपणाचं, शहाणपणाचं असतं. आणि उद्याच्या 23 तारखेला निकालात देखील हे कळू देईल. दादा 1,65,000चा लीड क्रॉस करतायत, आणि आदरणीय अजितदादा हे राज्याचे मुख्यमंत्री होऊन राज्याची बारामती करावी ही समस्त बारामतीकरांची इच्छा आहे, आणि दादा नक्कीच मुख्यमंत्री होतील आम्हाला दृढ विश्वास आहे. मला सांगा आतापर्यंत बारामतीमध्ये 2 दादांची लढाई झाली म्हणजे, आणि काका पुतण्यामध्ये कुठला काका सरस ठरणार? आता तुम्ही आम्हाला शेतकरी म्हणून किंवा इथले ग्रामस्थ म्हणून, इथले बारामती शहरचा माणूस म्हणून तुम्ही असे प्रश्न विचारू नका. इथं तुम्ही बारामती आले म्हणून तुम्हाला सगळे चकाचक दिसेल, एकदम सुधारणा. कॅलिफोर्नियात गेलेत वाटेल, परदेशात गेलेत वाटेल. इथून तुम्ही 6व्या किलोमीटरला जा आणि तिथल्या लोकांना विचारा ही जी परिस्थिती दिसते हे कुठल्या पवारांचं पाप आहे? अरे विषय असा आहे, किती विकास झाला तिथलं दाखवा, हेतलं नका दाखवा. नाही विषय. आणि आता दुसरा विषय असा आहे फक्त या मतदानाचा विषय की बाबा मतदान कुणाला होईल. हे दादा एक शब्दाला पक्के विकास करतायत. त्यांनी आता शब्द दिलाय की बाबा ह्या 2 वर्षामध्ये बाबा मी काही करून ह्याला पाहिलं देणार. पण तुमचं पण हे काम आहे की तुम्ही हे तर दाखवलं, तिकडले पण तुम्ही दाखवायचं काम. बाजू बघितलं लोक काय म्हणतात 4 वेळा मुख्यमंत्री कोण होते? आमचा ते विषय नाही, हे सर्व एकत्र. हे आता 6 महिन्याचा विषय सोडून द्या.
या 6 महिन्याचा विषय तुम्ही सोडून द्या. शब्द दिलेला आहे दादांनी. आम्ही कुठून टाकायचं? दादांचा शब्द ह्याच्यासाठीच आम्ही सांगतोय की दादांचा एक शब्द पक्का असतो, विकासाचा माणूस आहे की बाबा आता म्हणता येते की आम्ही बाबा ह्या 2 वर्षात तुम्हाला पाणी देऊ, पण अजून 55-60 वर्षानंतर सुद्धा तुम्ही पाण्यावर इलेक्शन लढताय बारामतीसाठी. हे वाईट आहे. हे तुम्ही दाखवायचं काम आहे लोकांना. हे इथलं दाखवून तर वास्तव दाखवूच. आता कधी दाखवलं हेच बघतो बारामतीचा विकास, चॅनलवर फक्त बघतो की बारामतीचा विकास झाला. आमचा तुमच्या मीडियावरच रोष आहे की तुम्ही आमचा बी विकास दाखवा काय झालाय ते. आम्ही तर प्रतिक्रिया करू, त्याचा विषय नाही. पण ते मला सांगा, आत्ताची हवा कोणाची? आताचे सध्याच्या दादांनी जे शब्द दिलाय की बाबा हे 2 वर्षात मी एकूणला विकास करेल, पाणी देईन, त्यामुळं आता वाढलेला टक्का वगैरे सर्व पाहता दादांना लोकांनी मतदान केलेलं आहे. आता तुम्ही सर्वसामान्य, तुम्ही मला सर्वसामान्य वाटताय, सगळ्या गोष्टी तुम्ही तालुक्यात फिरताय असं मला दिसतंय. आता मला सांगा, एका बाजूला एका काकांचा म्हणजे युगेंद्रच्या डोक्यावर पवार साहेबांचा हात, आणि दुसऱ्या बाजूलाच ही गेली 33 वर्ष जी आपण म्हणतो जी विकासाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं, एका बाजूला अजितदादा, अशी फाईट होती. नक्की काय होईल बारामती? आता लोकांनी जे आता ह्या फाईटचा विषय असा, हे लोकांनी एक मागल्या 7 महिन्यापूर्वी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये दाखवून दिलं. दादांविषयी कुठल्याही मतदारांचं किंवा सर्वसामान्य लोकांचं, शेतकऱ्यांचं, कामगारांचं कोणाचाही रोष नाही. दादांविषयी रोष आहे ते हे आता नवीन शब्द आला मलिदा गँग, त्यांच्यावर रोष आहे. कारण हे जे मलिदा गँग आहेत म्हणजे हे प्रतिष्ठित टोकार गँग आहे, प्रतिष्ठित टोकार गँग आहे. ह्यांना काही लोकांचं घेणं देणं नाही. ह्यांना फक्त बँका पाहिजे, बँकेवर संचालक पाहिजे, कारखान्यावर संचालक. आरोप आहे ना, हे आरोप आहे. मलिदा गँग कॉन्ट्रॅक्टर कोण आहे नक्की? मलिदा गँग कुठलं कॉन्ट्रॅक्टर असलं, काम असलं, कोण नाही कोणतरी तो कॉन्ट्रॅक्टचं काम करतो. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं, त्याच्या कष्टाने पैसे कमावलं, 4 पैसे त्याला राहणार. कुठलं सुटलं मलिदा गँग म्हणून नाही चालत. तर तुम्हाला सांगतो, कुठलं दादा तिथं कुठे कोण चुकला त्याला कुठं सरळ करतं. माझ्या जवळचा असो, लांबचा असो, गाडीतनं फिरणारा असो. आता मी तर काय वैयक्तिक कॉन्ट्रॅक्टर नाही किंवा माझा काय परमिट रूम नाही, हॉटेल नाही, पण मी सांगतो ज्यांच्यावर कोणावर जे आरोप होतात बरं का, तर ती तालुक्यात सगळीकडे मलिदा गँग काम करणार. शेवटी तो कार्यकर्ता त्याची माणसं सांभाळत असतो. तो त्याच्या सुखदुःखामध्ये, अडचणीमध्ये, त्याच्या कुठल्याही ह्याच्या बाबतीत त्याला जरी काय असेल तर त्याच्या पाठीमागे राहतो. तो आपापली माणसं सांभाळतो. कोण नाही कोणतरी काम, एवढे 9,000 कोटीची काम आहे, काय मोठी कामं बाहेर स्थानिक लोक कॉन्ट्रॅक्टची कामं करणारच ना. आणि ते कुठं बाहेरच्या तालुक्यात येणार कामं करणार, त्याच्यापेक्षा तिथलं काम असलं. आणि कामं ही सगळी ऑनलाईन सिस्टीम आहे. मला तुम्ही एक दाखवा की ती काम ऑनलाईन वरचं झालं, ऑनलाईन सोडून ऑफलाईनचं झालंय. ऑनलाईनचं काम ज्याच्यात हिंमत आहे, ज्याच्यात ताकद आहे त्याने घ्यावी. ती ज्यांची हिंमत आहे, ताकद आहे, ती कामं घेतात, कामं करतात. आणि मग ते कामं केली की तो मलिदा गँग, काही सरपंच कामं करतात, काय कार्यकर्ता कामं करतात. ही मलिदा गँग आहे ना, हे नुसतं आपलं बोलायला, कार्यकर्ता डॅमेज करायला आणि यंत्रणा थोडीशी असंघटित करायला आलेला हा शब्द आहे. आणि त्याच्यामुळे होतात. परंतु कसं आहे, जनसामान्य लोकांचा दादांच्यावर प्रचंड विश्वास आहे. कुणी कुठं काय लोकसभेच्या निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे का घेतले त्याच्यामध्ये आपण पण आहे बरं का. राजीनामे सगळ्यांनी दिल्यात. काय झालंय, आता माझ्यासारखा कार्यकर्ता 13 वर्ष लगातार महाराष्ट्रात मी एकच होतो. सगळ्या वाड्या वस्त्या माहिती, आणि आम्ही सगळे एकत्रच काम करतो. दादा म्हणल्यावर कोणाकडे पद आहे, कोण संचालक आहे, कोण डायरेक्टर आहे, कोण कारखान्याला आहे, मार्केटला आहे, काय नाही, सगळे एका लाईनीत सगळी कामं करतात. आणि ती दादांच्यावर निष्ठा, प्रेम, आदर आणि त्यांनी दिलेले जे काही नीतिमूल्य आहेत ते घालून सगळ्यांचं काम त्या ठिकाणचीच असतं. त्याच्यामुळं कुणी कुठं किती काय सांगितलं, दादांनी तालुक्याचा शेती असेल, सहकाराचा, यांनी पिण्याच्या पाण्याचं सांगितलं. त्यांच्याच गावात अजिबात टँकर जात नाही. त्यांनी सांगावं, जर टँकर जात असेल तर तुम्हाला त्यांनी बोलवून घेऊन सांगा. जर त्यांच्या गावात, ते म्हणले त्यांचं गाव टँकर जातो, पिण्याच्या पाण्याचा टँकर जातो का? देतो दादा, तुम्हाला सांगतो अजिबात कुठला टँकर जात नाही. त्यांच्याकडं ती पाणी पुरवठा योजना आहे, सिरसाईची योजना आहे, पाणी येतं, काही भागाला पाणी येत नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. त्याच्यासाठी दादांनी आता नवीन निरा नावाची योजना केली. त्या जानाई शिरसा योजनेला जवळपास मोठ्या प्रमाणात निधी टाकलाय. त्याच्यातलं पाणी घ्यायचं प्रमाण हे केलंय. पुरंदर निधी टाकलाय, त्याचं त्या ठिकाणी तिथं काम चालू आहे. तुमचे ह्याची एक हा इकडचा जिरायत भागातल्या खालच्या भागासाठी
जोड प्रकल्प त्या ठिकाणी तिथं बनवलाय आणि ह्या सगळ्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न नाही म्हटलं तरी बारामतीत त्यांनी सांगितलं तसं आहे. त्याच्यावर मात करून दादांनी काही निधी टाकला. बंद पाईपलाईन त्यांच्या गावात पाणी येत नाही ना, योजना आहे पाणी येत नाही, तर त्याला 450 कोटी रुपयाची बंद पाईपलाईनचे पाणी. मला सांगा, अजितदादा प्रत्येक सभेमध्ये म्हणत होते की गाव पुढाऱ्यांचा राव माझ्या काढू नका. ऐका, गावातल्या पुढाऱ्यांच्या 2 पार्ट्या असतात. पहिले आता एकच पार्टी होती, आमची आता 2 पार्ट्या झाल्यात. स्थानिक लेवलला ग्रामपंचायत असते, सोसायटी असते, एखादं दुसऱ्या कुठल्या निवडणूक असतात, देवस्थानच्या ट्रस्टीच्या निवडणूक असतात, होत असतात. आणि त्याच्यामुळे थोडेसे 2 गट असतात. एका गटाला वाटतं आता सरपंच त्यांचा पार्टीचा आहे म्हणून त्यांच्याकडे ही येतात, त्यांनाच निरोप देतात, त्यांनाच बोलवतात, आम्हाला बोलवत नाहीत, असं तसं इकडं तिकडं होतं. परंतु दादांनी सांगितल्यानंतर सगळं मिटलेलं आहे. आणि 23 तारखेला काय होईल? 23 तारखेला तुम्हाला म्हणलं ना मी की दादांचं 1,65,000चं लीड कायम राहील. तयारी जोरात चालू झाली. अनेक कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती की दादा हे कसल्याही परिस्थितीत ह्या बारामती तालुक्यातच नाही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताने त्या ठिकाणी तिथं निवडून येणार आहेत. आणि दादांनी तुम्ही पिण्याच्या पाण्यात 1,000 कोटीच्या पाणी पुरवठ्याची योजना चालल्यात. आमच्या ह्यांची पण, त्यांच्या गावची, गवळी साहेबांच्या पण गावची. खरं दादा दिलेला शब्द पाळतात. दादा दिलेले शब्द पाळतात. आता ह्या चॅनलच्या माध्यमातून आमचे नानांचं मी आमच्या गावाच्या वतीने असं जाहीर असं आभार मानतो. आमच्या गावचं जर टँकर पण कुणी केला असेल तर हे नानांचे ग्रुप आहे, नाही दादांचे ग्रुप आहे. वैयक्तिक ध्यान दिले ते दादांनी किती केलं माहित नाही, पण आमच्या गावचं टँकर पण झालं असेल तर वैयक्तिक ते नानांचे ग्रुप आहे. आम्ही त्यांना मी गावाच्या ग्रामाचा मी नानाचा हाते घातला. याच्या प्रत्येक गोष्टीला मी साक्षी. आता यांनी सांगितलं की आम्हाला बंद पाईपलाईन मध्ये पाणी येणार आहे. आता तुम्ही मला सांगा, 30 वर्ष झाला जर फटे झाले असतील, ज्यातून जाण्याचे फटे गेले लोकांनी आता बुजवून टाकले. मला सांगा, दादा जिरायत शब्द पुसणार का? दादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जिरायत नावाचा शब्द पुसायचा. गवळी साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरे, त्या ह्याला प्रशासकीय मंजूर दिलेले. राज्य सरकारने 450 कोटी 461 कोटी रुपयाच्या बंद पाईपलाईनला पाणी. टेल टू हेड, हेड टू टेल असं त्यांचं टेलचं गाव आहे. या शिरसाई योजनेतलं त्यांचं टेलचं गाव आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या गावाला पाण्याची अडचण होते, पण त्याच्या पर्याय काढलाय, योजना केलेली. योजनेचं पाणी येत आहे पण पुरेशा प्रमाणात पाणी येत नसल्यामुळे जिथं दादा त्याच्या अडचणी येतात, तर त्यांनी दादांनी त्याच्यावर 450 कोटी रुपयाच्या योजनेचे काम आता टेंडर निघाल्यानंतर, काम झाल्यानंतर ते म्हणतात तसं जो दादांनी शब्द दिलाय तो दादा अख्ख्या संपूर्ण जिरायत भागाचा प्रश्न त्या ठिकाणी खरं करून टाका. मला सांगा, हे आता नाना म्हणले दादा दिले शब्द पळत, खरं दादा शब्द 100% पळणार, 100% पळणार. पहिल्यापासून पाठवलं. मग आता घरातच लढाई चालली पवार विरुद्ध पवार. तरी परत पवारांना दादालाच मारणार ना लोक, कारण दादांनीच कामं केलं आतापर्यंत. दादाच परत परिसरात जास्त दादाच कामं करते सगळे. काय युवकाची आवक आहे, काय नक्की काय दादाच निवडून येतील आणि चांगल्या भरघोस मतांनी. काय मुख्यमंत्री दादा किंगमेकर ठरतील. आता 23 तारखेला तुम्हाला लक्षात येईल बघा, भाजप आणि शिवसेनेच्या बरोबर दादा किंगमेकर ठरून दादा या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. तुम्हाला बघायला मिळेल. दादा म्हणतात सगळे, आम्ही म्हणतो युगेंद्र दादा. काय युगेंद्रचं कार्य काय म्हणते ते? कार्य युगेंद्र दादा कार्य करतेलच की कार्य. दादांनी बी पहिलं कार्य केलं का पवार साहेबांनी उभं करायच्या आधी. पण ते म्हणले अगोदर अनुभव घ्यायला पाहिजे होता. अनुभव आता युगेंद्र दादा बी घेतलेलाच की, येईलच की अनुभव त्यांना. डायरेक्ट त्यांनी उडी डायरेक्ट आमदार, ग्रामपंचायत राहिलं, जिल्हा परिषद राहिलं, डायरेक्ट आमदार गेलं उडी. त्याला काय साहेबांनी उभं केलंय आणि 100% उतारी जाणार आहे. हवा काय? दादा विकासावर जास्त भर देतात. दादा हा कामाचा माणूस आहे आणि दादांशिवाय बारामतीचा विकास होऊ शकत नाही. आणि 101% दादा हे मुख्यमंत्री होणार आहेत, कारण की अनुभव सगळ्या पक्षात सगळ्यात जास्त दादांना आहे. प्रशासनावर पकड आहे जबरदस्त आणि झाडांवर जास्त प्रेम आहे. म्हणून आमच्या सगळ्या बारामतीकरांचं दादावर मनापासून प्रेम आहे. दादांनी विकास केलाय, विकास चांगला केलाय. बारामतीचा विकास चांगला केलाय दादांनी. दादा येईल, अजितदादा पवार. कोण येणार बारामतीतले? दादा. कुठले दादा? अजित दादा. काय आता तर मला आता आपण बघू, दादांनी विकास केला सगळेच म्हणतात, तर आता दादांना एवढं कष्ट घ्यायला काय लागलं? कसं आहे,
जसं जशी परिस्थिती असेल जसं जसं निवडणूक असेल तशा पद्धतीने काम करावं लागतं. दादांना काय कष्ट घ्यायला, दादांनी 1987-88 भवानीनगर साखर कारखान्याचं संचालक म्हणून काम केलं. दादा इथं बारामतीत बसायचं, प्रत्येक ग्रामपंचायत गावं वैयक्तिक सगळी कामं करायची. दादांनी जिल्हा बँकेचं संचालक झालं आणि दादा चेअरमन झालं. 350 कोटी ठेवी असणारी जिल्हा बँक आज आशिया खंडामध्ये ऐका एक नंबरची बँक झाली. जी विगेंद्र दादाचे कार्यकर्त्यांशी थोड्या वेळापूर्वी चर्चा केली, ते म्हणले दादा डायरेक्ट शेवटच्या सभेला येत होते, परंतु दादाला प्रत्येक बूथवर जायला लागलं आणि आम्ही भले पराभूत झालो तरी आम्ही फटाकडे वाजवणार नाही का. एक मतदार म्हणून त्यांच्या भेटी घेणे, त्यांच्याकडे जाणं, त्यांना विनंती करणं हे कुठल्याही उमेदवाराचं त्या ठिकाणचं काम असतं. आणि म्हणून दादाला वेळ असताना दादानी सकाळी वगैरे काय गावामधला दौरा केला. दादा दिपाळीमध्ये 2 दिवस इथं होते, तर दादांनी दिपाळीमध्ये जी इथं लोकांना बसायचं इथे करायचं ते दादा गावात गेले, लोकांना भेटले, विनंती केली आणि त्याच्यानंतर दादाला तिथल्या जे काही स्थानिक अडचणी, काय प्रश्न आहेत किंवा काय चांगली कामं आहेत, काय त्या संदर्भातलं सगळी माहिती ती दादांना समजली आणि त्याच्यामुळे नेतृत्वाने खऱ्या अर्थाने जनतेकडे गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे. त्याच्यात वावगं काय सगळीच जाते ती, सगळीच येते ती, त्याच्यामुळे दादा गेलं. ह्याच्यात काय लय विशेष अशातला भाग नाही. शेवटी त्यांचं काम आहे. शेवटी गाववाले मतदार पण म्हणतात तुम्हाला आम्ही सारखं मत देतो, तुम्ही आता तुम्ही कशी तयारी केली? आता आम्हाला तयारी करावं लागत नाही. निवडणूक म्हणून किंवा निकाल म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादीत आता मी 35 वर्ष झालं काम करतोय, कधी तशी तयारी करत नाही, निवडणुकीची करत नाही आणि निकालाची करत नाही. सगळी जनता एक येते त्याचा उत्सव साजरी करते. इथे एक चर्चा अशी, महायुतीचे जे घटक पक्ष होते, चंद्रराव अण्णा तावरे, रंजन काका तावरे, हे अजितदादांच्या विरोधात पहिले लढले होते, ते मंचावर दिसले नाहीत. नाही त्यांचं जे काय आधारे होते ते अण्णांचं ऑपरेशन झालेलं आहे, काकांच्या पण डोळ्याचं अजून एक कुठलं तरी ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे ते आले नव्हते. परंतु त्यांचे प्रतिनिधी हे अण्णांचे पुतणे असतील, काकांचे पुतणे असतील, ते दोघं आमच्या त्या सभेला उपस्थित होते आणि अण्णांनी काकांनी सुद्धा बैठक घेऊन, स्वतंत्ररित्या बैठक घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना आदरणीय दादांच्या पाठीमागं ठाम आणि ताकदीने उभा राहायच्या सूचना दिल्या आणि त्या पद्धतीने महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी बारामती तालुका आणि शहरामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. दादा गाव कुठलं? सांगवी. काय आता सांगवी आताच विषय निघला होता चंद्रराव तावरेंचा. अण्णा अजितदादांचे बरोबर होते, कुठेही मंचावर दिसले नाहीत, आजारी असल्यामुळे आले नाही. सांगवीकरांनी काय कुणाला कौल दिलाय? सांगवीकरांनी घड्याळाला कौल दिलाय. अण्णांचा गट, अण्णा जरी आजारी असले तरी अण्णांचा संपूर्ण गट सक्रिय होता. आणि माळेगाव बघितलं, रंजन काकाचं गाव, त्याबद्दल माहिती नाही, मी सांगवीबद्दल फक्त. तर सांगवीत काय हवा सगळी 70% घड्याळ, 30% विकेंद्र दादा म्हणजे आता विकेंद्र दादाला किती मतं पडली? 30% पडते. 30% झालं. 4607 मतदान झाले आहे, त्यातलं त्यांना 708 मतदान जाईल. त्यांना काय हवा कोणाची? हवा कोणाची? कुठल्या दादा? अजितदादा. कुठलं गाव कुठलं? जारगडवाडी. मग केला का दादानी खरंच विकास? केलाय. भरपूर फटाकडे वाजवले. दिलेला शब्द पाळणार दादा? किती मतांनी येणार दादा? 2 लाखाच्या वरती होते. तर आपण बघितलं हे सर्व बारामतीकर होते, नेते होते, पदाधिकारी होते, सर्वसामान्य जनता होती आणि आपण बघितलं की एकंदरीत बारामतीमध्ये तरी सध्या अजितदादांची हवा दिसते. आणि बघूयात आपण गेल्या पंचवार्षिकला अजितदादांचं म्हणजे अजित पवारांचं जे लीड होतं 1,65,000 होतं. आता हे लीड कितपत ठेवण्यामध्ये ते यशस्वी होतात